नमस्कार मित्रांनो, मी ज्योती डोंगरे. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज आलेली आहे, तुम्ही ओळखा पाहू मी कुठे आलेली आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर मी आज आलेली आहे व्हायरल बुद्ध विहारामध्ये. ते व्हायरल बुद्ध विहार कुठे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर बुद्ध विहार आहे ते. आणि मग आम्ही एंट्री केल्यानंतर पहिला जिना चढला की त्यानंतर लगेच तिथं पांढऱ्या रंगाची गौतम बुद्धाची मूर्ती होती. बुद्धांच्या मूर्तीला आम्ही सर्वांनी एक एक करून त्या मूर्तीला आम्ही नमन केले. आणि तिथं गेल्यानंतर मन अगदी खूप जास्त प्रसन्न झाले. तिथे ती पांढऱ्या रंगाची मूर्ती खरंच शांततेचं प्रतीक म्हणून ओळखली जाते आणि खरंच तिथे खूप शांतता होती. सर्वजणांचं नमन करून झाल्यानंतर आम्ही मग त्यानंतर आमचं फोटो सेशन सुरू झालं आणि त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर तर ओ भाई, त्याच्यामधला जो नजारा होता, माय गॉड, म्हणजे स्वर्गात आल्यासारखंच वाटलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे ते, किती सुंदर. आणि तिथं गेल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं की खूप जास्त प्रसन्नता वाटते तिथे आणि खूप शांत आहे तिथे. थोडाही आवाज, काही जरी आवाज आला तर पूर्ण इको साऊंडसारखं ते फील होत होतं. एवढं छान आणि एवढं शांत आहे तिथे. मग आम्ही सर्वांनी तिथे मोठ्या गौतम बुद्धाच्या मोठ्या मूर्तीला सर्वांनी नमन केले. तुम्हाला तर माहितीच आहे की बुद्धांना 3 वेळा नमन करावे लागते. सो आम्ही सर्वांनी 3 वेळा नमन केले त्यांना. आणि तिथं थोडंसं असं एवढी शांतता होती की त्यामुळे आम्ही मग असं ठरवलं की थोडंसं आपण तिथे 2 मिनटासाठी आपण पण इथे थोडा वेळ बसून राहावे. मुलं त्यांना कंटिन्यू नमन करतच होती कारण त्यांना ते खूप आवडले. त्यांनी फर्स्ट टाईम पाहिल्यामुळे ते अति खुश झाले आणि त्यांना खूप आवडले. आणि तुम्ही बघा इथे किती सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. खूप छान होतं तिथं. तुम्ही नक्की विजिट द्या आणि मी तुम्हाला सर्वांना दाखवते पूर्ण टेम्पल आतून कसं आहे ते. आणि इथं आल्यानंतर मला खूप प्रसन्नता मिळते. मग त्यानंतर आम्हा सर्वांचे फोटो सेशन सुरू झाले. वहिनी आणि भाऊ फोटो सेशन. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसून घेतले आणि शांतपणे बुद्धांना नमन केले. आम्ही सर्वांनीच नमन केले. छोटे छोटे चिमुकले पण बुद्धांना नमन करत होते आणि खूप मनाला शांतता मिळाली. इथं आल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले. खरंच सर्वांनी एकदा बुद्धाच्या चरणी यायला पाहिजे. आणि तुम्ही बघा किती सुंदर असे मंदिर आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो पण माझा भाऊ धम्मदान करण्यासाठी तिथे थांबला होता. आता धम्मदान किती केले हे मी नाही सांगणार कारण ते धम्मदान आहे, त्यामुळे मी नाही सांगू शकत. सो बाय, थँक्यू. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.